आज आला ना गावातल्या नदीला भयंकर पूर. तर मग काय म्हणते पब्लिक, तर तो विषय आला होता. आपण घरी होतो, आपल्या कानावर गोष्ट आली, गावातल्या नदीला भयंकर पूर आला. पूर आला म्हटल्यावर मग घरी बसून काही फायदा नाही, म्हणून निघलो मग पूर पायासाठी. बस स्टँड वर आलो, लोक येल होते, लोकांच्या गाड्या इकडे तिकडे करणं चालू होत्या. बस स्टँडचा हाल काही खराब झाला होता, गाड्या बिन थांबवल्या होत्या. काऊन की या बस स्टँडच्या नाल्याच्या वरून पाणी चालू होतं. त्यातून मग चेतनदाच्या दुकानावर आलो. चेतनदा म्हटलं काय हाल आहे, तर पा मग आता तो काय म्हणते. किती काय पूर आला आम्ही काय गाव सोडून जातो अटी जा. बस स्टँडहून फक्त नाल्याचाच पूर दिसू राहिला, पण आपल्याला नदीचा बिन पूर पाहायचा होता, म्हणून नदीचा पूर पाहायला आलो. आपल्या आंधी बिन लोक ती येल होते, पण पूर कमी छत्र्यात जास्त दिसू राहिला. असं वाटलं की छत्र्याच पाहा लागतात आज आपल्याला. छत्र्या गेल्या बाजूला गेलो पूर पायाले. पहिल्याच वर्षीचं पहिलं पाणी, एवढा मोठा पूर आला. कोणाच्या वावरात गेला, कोणाच्या मयात गेला, आमच्या गावाच्या मशानभूमीत बिन गेला. 2006 पासून एवढा मोठा पूर आला नव्हता. या वर्षी 2025 ला एवढा पूर आला, पण 2006 ला जो पूर आला होता त्या पूरपुढे हे काहीच नाही. आणि असं मी नाही तर आपल्या गावातली पब्लिक बनते, कारण की आपण आपल्या गावात पहिल्यांदा शेवळा पूर पाहिला होता. लोक पुढे जाऊन पूर पाहू राहिले, काऊन की त्याला पुढून पाहायचं असते, पण आपल्या मित्राला पुढून काही दिसत नाही बरोबर, म्हणून हे दुरूनच पाहतात. काऊन की असते जरसं ते जाऊ द्या, हे सगळं तर चालतेच आहे. पण या वर्षी एवढा मोठा पूर आला, तर नदी काठचे जे वावर होते त्या वावरामध्ये पाणी तर जाणारच आहे ना. पेरणीचा टाइम आहे, शेतकऱ्यांनी त्याचे वावर पेरलेस, पण नदी काठचे जे वावर होते त्यात आता पाणी गेल्याच्या ना ते सोयाबीन काही जागेवर राहत नाही. जागेवर राहत नाही म्हणजे ते निघतच नाही. बियाचा खर्च, खताचा खर्च, पेऱ्याचा खर्च, ते तर सगळं गेलं ना वाया. पण मग शेवटी काय, निसर्ग आहे, निसर्गाचं काय सांगता येते, असं म्हणून ते गोष्ट मागेच टाकल्या जाते. आणि नदी काठचे वावरच नाही तर प्रत्येक वावरात पाणी शिल्लक झालं, ते पीक तर वाया जाणारच आहे. म्हणून असं वाटते की याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की फॉलो करा, आणि हा ब्लॉग सर्वात जास्त शेअर झालाच पाहिजे.